नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने सायलीच्या शाळेतील CCTV फुटेज चेक केलेलं असतं आणि CCTV फुटेज चेक करताच सायलीचा फोटो बदलणारा खरा सूत्रधार नागराज असल्याचं अर्जुनच्या समोर आलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो अजून एक मोठा खुलासा झालेला असतो. तर इथे रविराज काका वाण सामान आणण्यासाठी बाहेर गेलेले असतात. तेव्हा त्यांनी मार्केटमध्ये इथे आता सचिन आणि साक्षी या दोघांना एकत्र बघितलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो दोन खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे येतात, कशा पद्धतीने घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीला कळलेलं असतं की मैनावती सदा लोखंडे हे तिचे आई वडील नाही. पण प्रश्न आता हा निर्माण झालेला असतो की ते दोघे जण जर तुझे आई वडील नाही आहेत बायको, तर मग तुझा फोटो हा मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याकडे कसा काय गेला? म्हणजे त्यांच्या मुलीचा फोटो म्हणून त्यांनी फॅमिली फोटोमध्ये तुझा फोटो लावलाय, याचा अर्थ काय? मग जर तो फोटो तुझा आहे तर मग तो फोटो मैनावतीकडे जाण्याचं कारणच काय? असे बरेचसे प्रश्न अर्जुन आणि सायली यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. तेव्हा सायली म्हणते की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, त्याआधी आपल्याला मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या घरी जावं लागेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो ठीक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊन आता सगळी माहिती काढायची. पण मला एक प्रश्न पडलाय, जर तू मैनावतीची मुलगी नाही आहेस ना, मग तुमचे DNA कसे काय मॅच झाले? जर तू त्यांची मुलगीच नाही आहेस तर मग तुझा DNA त्यांच्याबरोबर मॅचच होणार नव्हता. मग तुमची DNA टेस्ट पॉझिटिव्ह कशी काय आली? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो याने अजून एक गोष्ट लक्षात येईल, ह्या वेळेला आपण DNA टेस्ट करूया आणि जर ती निगेटिव्ह आली तर मग कदाचित सायन्स चुकलं असेल किंवा कुणीतरी DNA टेस्टबरोबर गडबड केली असेल, ही गोष्ट लक्षात येईल असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आपण आत्ताच्या आत्ता मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या घरी जाऊन त्यांना विचारूया की माझा फोटो तुमच्याकडे आला कसा? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, पण आता नाही, आता माझी महत्त्वाची मीटिंग आहे, त्याच्यामुळे मला ऑफिसला जावं लागतं आहे. माझी मीटिंग झाल्यानंतर मी घरी येईन आणि मग तुला पिकअप करून आपण दोघे जण त्या ठिकाणी जाऊया. मग तर चालेल. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आता लवकरात लवकर ब्रेकफास्ट करून घ्या आणि तुम्ही ऑफिसला जा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अस्मिता आणि तिच्या काही मैत्रिणी छान आता बाहेर फिरायला गेलेल्या असतात. बऱ्याच दिवसांनी दोघीजणी भेटलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिघी चौघी मैत्रिणी लांब एका रेस्टॉरंटमध्ये लंच करायला गेलेल्या असतात. आणि प्रेक्षकांनो योगायोगाने इथे साक्षी आणि सचिन हे दोघेजणंसुद्धा बरोबर त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेले असतात जिथे अस्मिता आपल्या मैत्रिणींबरोबर गेलेली असते. आता सचिनसुद्धा म्हणतो काय की बरं झालं साक्षीने इथे लांबचं रेस्टॉरंट बघितलं, कारण जवळचं बघितलं असतं तर माझ्या कुणी ना कुणीतरी ओळखीचं भेटलंच असतं. पण बरं झालं तिलासुद्धा कुठेतरी लांबच जायचं आहे. आता साक्षीला लांब जायचं आहे कारण तिला कुणी ओळखू नये म्हणून, तिच्या कुणी ओळखीचं तिला दिसू नये म्हणून ती स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथे सचिनलासुद्धा म्हणजे अस्मिता किंवा अर्जुन सायली यांच्यापैकी कुणी बघायला नको म्हणून त्यालासुद्धा लांबच जायचं असतं. त्यामुळे ते दोघेजणं दूरच्या रेस्टॉरंटमध्ये लंच करायला गेलेले असतात आणि त्याच ठिकाणी इथे अस्मिता तिच्या मैत्रिणींबरोबर असते. आणि प्रेक्षकांनो अस्मिता येत असताना इथे आता सचिनचं लक्ष जातं आणि सचिन खूप घाबरतो. तो म्हणतो की साक्षी आपण इथे नको थांबूया, प्लीज प्लीज आपण इथून जाऊया. तेव्हा साक्षीला कळतच नाही की सचिन स्वतःला लपवण्याचा प्रयत्न का करतोय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अस्मिता त्याला बघते आणि तिला सचिन ओळखीचा वाटतो. तिला वाटतं हा सचिनच आहे ना, पण तो तर मीटिंगसाठी दिल्लीला गेला आहे, तो इथे कसा काय असेल. तेव्हा इथे सचिन जेव्हा साक्षीला घेऊन तिथून निघून जात असतो, अस्मिता खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. ती त्याला आता पाठलाग करत त्याच्या मागे मागे येते. पण तेव्हाच प्रेक्षकांनो सचिनने एक खेळी खेळलेली असते. अस्मितापासून लपून राहण्यासाठी त्याने इथे आपलं जॅकेट
एका मुलाला घालायला सांगितलेलं असतं आणि त्याने तिथे त्याला उभं केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सचिन आणि साक्षी दोघेजण लगेच तिथून सटकलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन समजून इथे अस्मिताने त्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि ती म्हणते सचिन. तर तो मागे वळून बघतो तर तो सचिन नसून एक वेगळाच माणूस असतो. आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे सचिन आता अस्मिताच्या तावडीतून वाचलेला असतो. बिचारी इथे अस्मिता मनातल्या मनात घाबरलेली असते की हा सचिन तर नाही आहे ना, आणि जर तो सचिन असेल तर तो कुठल्या मुलीबरोबर आलाय हे तिला बघायचं असतं. पण सचिन आता तिथून निसटून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सचिन तर तो नाही आहे, अस्मिताला तो दिसलेला नसतो. पण आता इथे सचिन रविराज काकांना दिसतो, कारण आता मार्केटमधून गाडी निघालेली असते आणि त्याच ठिकाणी इथे आता रविराज काका वाण सामान खरेदी करण्यासाठी नेहमीच्या इथे वाण्याकडे गेलेले असतात. आणि तिथूनच ते आता गाडी घेऊन जात असताना ते बघतात तर काय, एका गाडीजवळ सचिन आणि साक्षी दोघेजण बोलत उभी असतात. साक्षीचा लूक बघितल्यानंतर ती थोडी वेगळी दिसत असते, पण तरीसुद्धा तिला नीट रविराज काका बघतात तेव्हा ती त्यांना साक्षीसारखी वाटते. तेव्हा रविराज काका म्हणतात की या मुलीला तर मी कुठेतरी बघितलंय, पण हा तर सचिन आहे ना. मला तर कळलं होतं की सचिन दिल्लीला गेलाय मीटिंगसाठी, मग तो इथे काय करतोय. याचा अर्थ सचिन इथे आता मुंबईमध्येच आहे आणि त्याने खोटं सांगितलंय का की तो दिल्लीला गेलाय म्हणून, की तो दिल्लीवरून परत आला आणि मला माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना संशय येतो की सचिन नक्की खरं बोलतोय ना. घरातल्या लोकांना माहिती आहे का सचिन परत आलाय ते, असं रविराज काका विचार करत असतात आणि त्या मुलीकडे बघत असतात. तेवढ्यातच इथे साक्षी आणि सचिन दोघेजण एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा रविराज काका त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही, ते सरळ तिथून निघून जातात. पण प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना संशय आलेला असतो की ती मुलगी साक्षीसारखी का दिसत होती. साक्षी तर आता जिवंत नाही आहे ना, साक्षी तर मेलेली बातमी आम्हाला कळली, मग तरीसुद्धा ती साक्षीसारखी एवढी कशी काय दिसू शकते. ते सगळं जाऊ दे, हा सचिन दिल्लीला गेलेला परत कधी आला आणि तो सचिनच होता की दुसरा कोण. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, जर मी घरी सुभेदारांना फोन करून चौकशी केली तर कदाचित त्या लोकांना इथे वाईट वाटू शकतं किंवा त्या लोकांना काही माहितीच नसेल तर. तेव्हा रविराज काका आता फोन करतात आणि अशीच आता चौकशी करत असतात आणि तेव्हा विचारतात, सचिनचा फोन वगैरे आला होता का, सचिन परत कधी येणार आहे. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात की सचिन तर अजून आलेला नाही आहे दिल्लीवरून. का रे, असं का विचारतोयस. तेव्हा रविराज काका म्हणतात, काही नाही, सचिन आता परदेशावरून आल्यापासून आमच्या घरी आलेलाच नाही आहे ना जेवायला, तर मला तुम्हाला सगळ्यांना आणि सचिनला जेवणासाठी बोलवायचं आहे घरी, म्हणून विचारलं दिल्लीवरून आलाय की नाही. तर प्रताप काकांकडून कळलेलं असतं की सचिन दिल्लीवरून नाही आलाय. मग जर तो नाही आलाय तर मग तो मला मुंबईमध्ये कसा काय दिसतो, असा प्रश्न उपस्थित राहिलेला असतो. आणि ती मुलगी कोण होती. त्यामुळे प्रेक्षकांनो, ती कदाचित साक्षी तर नव्हती ना, आणि जर ती साक्षी आहे तर मग साक्षी जिवंत कशी, असे बरेचसे प्रश्न रविराज काकांच्या मनामध्ये आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे अर्जुन मीटिंगवरून घरी येतो. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेजण मैनावती आणि सदा लोखंडेला भेटायला जात असतात. तेव्हा ते दोघेजण रस्त्यावरती जात असतानाच सायली त्यांना बघते. त्यानंतर अर्जुन सायली दोघेही जातात आणि त्यांना पकडतात आणि म्हणतात, काय गुन्हेगारी तरी किती करावी माणसाने. आमच्या घरामध्ये चोरी करून पळून जात होता आणि एवढं करून गप्प बसला नाहीत, तर तुम्ही लोकांनी पूर्णाजीला इथे कॉफीमधून गुंगीचं औषध दिलंत. लाज नाही वाटली तुम्हाला. इतक्या वयस्कर बाईच्या इथे भावनांशी खेळलात तुम्ही, जीवाशी खेळलात. त्यांना जर काही झालं असतं तर. एकतर वयमानाने त्यांची आता शक्ती कमी झालेली आहे आणि तुमच्या त्या औषधामुळे जर त्यांच्या जीवाला काही धोका झाला असता तर काय केलं असतं आम्ही. तुम्ही तर चोरी करून निघून गेला असतात ना. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्ही जो गुन्हा केलाय ना त्यासाठी तर तुला जेलमध्ये टाकायला पाहिजे, तुम्हाला दोघांना. कारण तुम्ही माझ्या पूर्णाजीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात आणि चोऱ्या माऱ्यासुद्धा केल्यात तुम्ही, आणि लहानपणी तर तुम्ही तुमच्या मुलीला पैशांसाठी विकलत. त्यामुळे खरं तर तुम्हाला अरेस्ट करायला हवी, कळलं का. तेव्हा इथे मैनावती आणि सदा म्हणतात, माफ करा आम्हाला. हे बघा, आम्हाला कुठे माहिती होतं की तू आमची मुलगी नाही आहेस म्हणून.
आम्हाला वाटलं तू आमचीच मुलगी आहेस बबली, म्हणून आम्ही तुझ्या घरामध्ये राहून पैसा अडका काढणार होतो. आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तू आमची मुलगी नाही आहेस. तेव्हा इथे आम्हाला पोलिसांना देऊ नका, तुम्ही प्लीज आमची कंप्लेंट करू नका, असं सदाचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक एक मिनिट, तुम्ही इथे जे काही पूर्णाजी बरोबर वागलेत ना, त्यासाठी तर खरं आम्ही तुम्हाला माफ करणारच नव्हतो. त्या एका कारणासाठी तुम्हाला जेलमध्ये टाकावंसं वाटतंय, कळलं का? तेव्हा इथे मैना म्हणते, माफ करा, दागिने चोरायचे होते ना, म्हणून फक्त गुंगीचं औषध दिलं होतं, आम्हाला त्यांचा जीव नव्हता घ्यायचा खरंच. तेव्हा इथे सायली अर्जुन म्हणतात की बरं बरं ठीक आहे, आम्ही तुम्हाला एका अटीवरती माफ करू. आम्ही आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं जर तुम्ही मला दिलीत, खरी खरी उत्तरं, तरच मी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करणार नाही. जर तुम्ही माझ्याशी खरं बोललात तरच मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा, मी तुमच्या घरामध्ये माझ्या बायकोचा फोटो बघितला लहानपणीचा, कारण ती आता लहानपणी नक्की कशी दिसते हे तिचंच तिला आठवत नाही, आणि म्हणून मधुभाऊने गाठोड्यामध्ये ठेवलेल्या फोटोच्या आधारे मी तुमच्या घरामध्ये जेव्हा आलो तेव्हा तो फोटो बघितला, आणि तेव्हा आम्हाला कळलं की हे घर सायलीचं कदाचित असू शकतं. आणि तुम्ही म्हणालात की ही मुलगी तुमची बबली आहे म्हणून, बरोबर ना? मग तो फोटो माझ्या बायकोचा तुमच्या घरामध्ये कसा? तुम्ही मुद्दामून लावलात की तुम्हाला कुणीतरी लावायला दिला? खरं खरं बोला, अजिबात खोटं बोलायचं नाही हां, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन. आत्ताच्या आत्ता सावंतांना बोलून तुला अरेस्ट करायला लावेन. तेव्हा मैना म्हणते, हे बघा साहेब, मी खरं बोलते हो, मी मान्य करते की मी माझ्या पोरीला विकलं होतं, पण मजबुरी होती. तेव्हा आम्ही तिला विकलं कारण ती खूप आगाऊपणा करायची, चोऱ्यामाऱ्या करायची. किती समजावून सांगितलं पण ती काही ऐकली नाही. म्हणूनच इथे अर्जुन म्हणतो तुमच्यावरच गेली असेल ना. तेव्हा इथे मैना आता गप्पच बसते आणि म्हणत असते की आम्ही तिला लहानपणी जरी विकलं असलं तरीसुद्धा आम्ही तो फोटो आधीच काढून ठेवला होता हो. सगळ्या मुलींबरोबर तो फोटो काढला होता लहानपणी. ती आमचीच मुलगी आहे, मी खरं बोलते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, ती तुमचीच मुलगी आहे ना? तेव्हा इथे सायली म्हणत असते, खरं बोलताय, ती खरोखर तुमचीच मुलगी आहे बबली? तेव्हा मैना म्हणते, हो. आता तो फोटो तुझ्याकडे कसा काय आला ते मला माहिती नाही आहे, पण ही मुलगी माझीच आहे, ती म्हणजे माझी बबली. मी खरंच सांगते, अगदी देवाची शपथ घेऊन सांगते, माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते, अर्जुन सर, जर यांची मुलगी ती बबली ती आहे तर मग माझा फोटो तो कसा काय असू शकतो? तेव्हा अर्जुन म्हणतो, गडबड झाली, ती म्हणजे शाळेमध्ये गेलेला असतानाच तिथे त्या फोटोबरोबर काहीतरी गडबड झाली आहे का, मला बघायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन जातो शाळेमध्ये. पुन्हा तो शाळेमध्ये जातो आणि संपूर्ण रेकॉर्ड तो चेक करतो आणि म्हणत असतो की मला 2004 ते 2005मधलं पुन्हा इथे रजिस्टर हवं आहे. आणि अर्जुन ते बघतो. तेव्हा इथे सायलीच्या नावापुढे जो फोटो लावलेला असतो तो अर्जुन आता काढण्याचा प्रयत्न करतो. जुना फोटो जो असतो तो लगेच निघत नाही, पण हा फोटो लगेच निघतो आणि त्याच्या पाठी जो ग्लू लावलेला असतो, जो गम लावलेला असतो, तो असा चिकट त्याच्या हाताला लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की फोटोबरोबर नक्कीच काहीतरी गडबड केलेली आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने ते फोटो वगैरे चेक केलेले असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन म्हणतो की मला हे CCTV फुटेज चेक करायचं आहे. हे बघा, मला 2-3 महिन्या आधीपासूनचं फुटेज चेक करायचं आहे, प्लीज तुम्ही द्याल का? मी इथे ज्या दिवशी रजिस्टर बघायला आलो होतो त्या दिवसाच्या 1 दिवस आधीचं आणि 1 दिवस नंतरचं, म्हणजे मला एकूण 3 दिवसाचं CCTV फुटेज चेक करायचं आहे. आणि तेव्हा प्रिन्सिपलने परवानगी दिलेली असते आणि अर्जुन आता त्या दिवसाचं फुटेज बघत असतो जेव्हा तो सायलीचं रजिस्टरमध्ये नाव चेक करायला गेलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो, कारण अर्जुनने CCTV फुटेजमध्ये इथे आता नागराजला बघितलेलं असतं आणि अगदी त्याच दिवशी ज्या दिवशी अर्जुन गेलेला असतो त्याच्या 5 मिनटं आधी फक्त नागराज गेलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागराजने ते रजिस्टर इथे पिऊनमार्फत मागितलं होतं आणि त्यानंतर इथे नागराजनेच याच्यामध्ये काही गडबड तर केली नसेल ना, ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात येते. पण अर्जुन म्हणतो, नागराज काका, पण का, त्याचा काय संबंध? पण आता फोटो बदलणारा मूळ सूत्रधार इथे आता अर्जुनच्या लक्षात आलेला असतो आणि तो म्हणजे नागराज. या सगळ्याशी नागराज काकाचा काय संबंध आहे आणि त्याने का फोटो चेंज केला असेल हे आता मला विचारायला हवं, असं अर्जुन म्हणतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अजून एक गोष्ट अर्जुनने केलेली असते. मैनाची आणि सायलीची DNA टेस्ट केलेली असते आणि ती निगेटिव्ह आलेली असते.
जेव्हा इथे सायली मैनाचा केस मिळवते आणि तिचा सॅम्पल आणि मैनाचा सॅम्पल जेव्हा इथे DNA टेस्टसाठी दिला जातो तेव्हाच इथे DNA टेस्ट आता नेगेटिव्ह आलेली असते आणि अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे त्या वेळेला नक्कीच कुणीतरी रिपोर्ट बरोबर गडबड केली होती किंवा सॅम्पल बदलले असतील. पण हे सगळं कुणी केलं असेल? आणि मग नागराज काकांनी सायलीचा फोटो का बदलला असेल? असे बरेचसे प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे तो खोलाशी जाण्याचा प्रयत्न करत असतो.